विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी कुमार भारती व्याकरणातील घटक रसविचार किंवा रस याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. आता रसविचार किंवा सौंदर्य विचार म्हणजे काय? रसशास्त्र किंवा सौंदर्यशास्त्र हे मनाची भावनिक स्थिती किंवा भावनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने सादरीकरण असलेल्या कलांचा समावेश होतो. रस ही विचारधारा नाट्यशास्त्र, नाटक, अभिनय, साहित्य आणि संगीत या कलेच्या शाखेच्या संदर्भामध्ये वापरण्यात येणारी संज्ञा आहे. आता 9वीमध्ये विद्यार्थ्यांना रसविचाराबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. भारतीय साहित्यशास्त्राचा जर आपण विचार केला तर भारतीय साहित्यशास्त्रामध्ये रस या विचाराची मांडणी सर्वप्रथम भरतमुनी यांनी आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये केलेली आहे. आणि भरतमुनीच्या नंतर त्याचा सविस्तर अभ्यास किंवा विवेचन अभिनवगुप्त या साहित्यिकांनी केलेले आहे. मराठी साहित्यामध्ये एकूण 9 रस सांगितलेले आहेत. भरतांनी त्यांच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये 8 रसांचा उल्लेख केलेला आहे आणि त्या 8 रसांचे 8 स्थायी भाव देखील त्यांनी सांगितलेले आहेत. त्यानंतरच्या अभ्यासकांनी शांत नावाचा 9वा रस साहित्यामध्ये आणला आणि शांती हा त्याचा स्थायी भाव त्यांनी सांगितलेला आहे. आता मित्रहो, 9वीमध्ये रसविचार समाविष्ट करण्यामागचा उद्देश म्हणजे की मानवी जीवनामध्ये विविध कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतीही कलाकृती पाहताना किंवा त्याचा आस्वाद घेताना मानवी मनामध्ये भावनाचे अनेक तरंग उठत असतात. कलेचा आस्वाद घेण्याचे कौशल्य प्रत्येकाच्या स्वभाव क्षमतेवर अवलंबून असते आणि ही अनुभव क्षमता शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये वृंदगीत व्हावी, वाढावी या उद्देशाने रसस्वाद ही संकल्पना 9वीच्या कुमार भारतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. मानवाच्या अंतःकरणामध्ये ज्या भावना असतात त्या स्थिर आणि शाश्वत स्वरूपाच्या म्हणजे कायमस्वरूपी टिकणाऱ्या काही भावना असतात. त्या भावांनाच किंवा त्या भावनांना स्थायी भाव असे म्हणतात. उदाहरणार्थ की राग असेल, दुःख असेल, आनंद असेल. म्हणजे कोणत्याही कलेचा आस्वाद घेताना या भावना जागृत होतात आणि त्याच्यातून प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी रस निष्पत्ती होत असते. आता मराठी साहित्याचा जर आपण विचार केला तर मराठी साहित्यामध्ये गद्य आणि पद्य असे 2 घटक असतात. या दोन्ही घटकांचा अभ्यास करताना आपण अनेक प्रकारचे रस अनुभवत असतो. गद्य पद्य घटकातून व्यक्त होणारा आशय असेल, 2 ओळीतला अर्थ असेल, भावार्थ असेल, त्या ओळीत त्या साहित्यात वापरली रूपकात्मक भाषा असेल, पद्य घटकातील अलंकार असतील, सूचकता असेल, प्रासाद असेल, माधुर्य असेल, हे काव्यगुण आपल्याला पदोपदी दिसून येत असतात. अर्थपूर्ण रचनांचा रसास्वाद घेण्याची कला आत्मसात झाली की त्यामुळे मिळणारा आनंद एक अवर्णनीय असतो. म्हणजे आपण साहित्य वाचतो, गद्य असेल किंवा पद्य असेल, की एखाद्या लेखकानं एखाद्या कवितेमध्ये वर्णन केलेली घटना असेल, एखाद्या कथाकाराने कथेतून वर्णन केलेली घटना असेल, जेव्हा त्या घटनेशी आपण एकरूप होतो आणि त्या घटनेतला भाव जेव्हा आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचतो तेव्हा आपल्या ठिकाणी रस निष्पत्ती झाली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपण पाहतो की एखादा अभिनय पाहत असताना, एखादा नाटक पाहताना, एखादा चित्रपट पाहताना त्यातल्या प्रसंगाशी आपण एकरूप होतो आणि आपल्यालाही दुःखद अनुभव असेल तर डोळ्यात अश्रू यायला लागतात. म्हणजे रस निष्पत्ती होते, दुःख भावना आपल्याला ती जाणवायला लागते, आपल्या हृदयापाशी भेटते. म्हणजे मनातील वैयक्तिक दुःखाची भावना जर साहित्यातून अनुभवता आली तर तिथं करुण रसाची निर्मिती होते. अरिस्टॉटल नावाचा जो विचारवंत होता त्यांनी कॅथार्सिस नावाचा सिद्धांत मांडला. साहित्यशास्त्रामध्ये कॅथार्सिस सिद्धांताला फार महत्व आहे. अरिस्टॉटल जेव्हा नाटकं पाहायला जायचा तेव्हा अरिस्टॉटलच्या लक्षात आलं की तिथं आलेली लोक दुःखपूर्ण नाटक पाहताना अक्षरशः गळागळा रडायची. आणि मग अरिस्टॉटलने त्याच्यावर अभ्यास केला, विरेचन नावाचा त्याच्यातून सिद्धांत मांडला गेला की एखादं दुःखपूर्ण नाटक पाहताना आपण जेव्हा रडतो तेव्हा आपल्या मनामध्ये जे दुःख आहे त्या दुःखाचा निचरा त्या ठिकाणी होत असतो. जसं की चित्रपट पाहताना चित्रपटातील नायक नायिका असतील त्यांच्याशी आपण आपली तुलना करतो, त्यांच्याशी एकजीव होतो आपण, आणि आपल्या जीवनामध्ये थोडंफार अशी काही घटना घडलेली असते की ती आपल्याला आठवायला लागते आणि मन असं भावनेनं भरून येतं. एक विरेचन त्याला, म्हणजे तिथं आपण दुःखपूर्ण नाटक पाहिलं आणि जीवनात दुःखद घटना घडल्यानंतर जेव्हा आपण गळागळा रडतो, डोळ्यातून अश्रू वाहतात,
आणि मग मन एक समाधान होतं, यालाच विरेचन असं म्हणतात. म्हणजे एकंदरीत रसविचार अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याचं कारण काय? प्रत्येक व्यक्तीनी जीवनामध्ये या भावना, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात या शाश्वत किंवा स्थिर स्वरूपाच्या भावना असतात. आणि या भावना जेव्हा आपण जगायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या जगण्याला अर्थ येतो. म्हणजे साहित्य वाचतो, साहित्याचा आस्वाद घेतो म्हणजे आपण काय करतो, तर आपल्या सुखदुःखाला त्या साहित्यातून आपण अनुभवत असतो. ही जी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते यालाच रस असे म्हणतात. म्हणजे कोणतीही कलाकृती अभ्यासताना त्या कलाकृतीचा आस्वाद घेता आला तरच ती आनंददायी ठरते. म्हणजे हे जे भाव आहेत आपल्या जीवनामध्ये, हे भाव आपल्याला व्यक्त होता आले पाहिजे. हे व्यक्त आपण साहित्य वाचनातून अनुभवत असतो. एखादी कलाकृती दिसणे, ती पाहणे आणि ती अनुभवणे ही कलाकृतीच्या आस्वादाचे टप्पे असतात. केवळ डोळ्यांनी नव्हे तर कलाकृती मनाने अनुभवता आली पाहिजे. कोणत्याही कवितेचे पाठाचे आकलन होऊन संवेदनशीलतेने कलाकृतीतील अर्थ, भाव, विचार, सौंदर्य टिपता आले तर खऱ्या अर्थानं त्या साहित्याचा आस्वाद घेता आला असं आपल्याला म्हणता येईल. कवीला काय सांगायचे आहे याविषयीच्या 2 ओळीमध्ये दडलेला मतितार्थ समजला तरच कवितेचे पूर्णांशाने आकलन होते व त्याच्या रसनिष्पत्तीचा आनंद घेता येतो. म्हणजे हे जे रस आहेत, हे रस आपण साहित्यातून अनुभवतो तेव्हा खऱ्या अर्थानं साहित्य आपल्याला कळतं. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी स्थिर आणि शाश्वत अशा भावना असतात. या स्थिर व शाश्वत भावनांना स्थायी भाव म्हणतात. हे स्थायी भाव म्हणजे रती, उत्साह, शोक, क्रोध, हास, भय, कंटाळा, विस्मय, शांती हे होय. हे सर्व स्थायी भाव कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. हे स्थायी भाव चालवले जाऊन 9 प्रकारचे रस साहित्यामध्ये निर्माण होत असतात. आता रस या शब्दाचा शब्दशः अर्थ चव किंवा रुची असा आहे. व्यावहारिक जीवनामध्ये एकूण 6 रस आहेत: गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट व खारट. एखाद्या वस्तूत असलेली चव जशी आपण घेतो तशी एखाद्या उत्कृष्ट काव्यातून त्यातली चव वा गोडी आपण अनुभवतो. याला रसस्वाद असा पूरक शब्द आहे. म्हणजे चिंच खाली की आंबटपणा अनुभवता येतो, गोड खालं की गोडपणा अनुभवता येतो, कडू खालं की कडू. साहित्यामध्ये देखील असेच रस असतात. की आपल्या जीवनामध्ये एखादी दुःखद घटना घडलेली आहे, आपण खूप दारिद्र्य सोसलं आणि एका दारिद्र्यावर आधारित एखादा चित्रपट जर आपण पाहिला तर तिथं आपल्याला दुःख अनावर होतं. म्हणजे आपण त्या अभिनयाशी किंवा त्या कृतीशी आपण एकरूप होतो, एकजीव होतो. अशा प्रकारे प्रत्येक साहित्य कलाकृतीचा आस्वाद घेणे, त्याच्याशी एकजीव होणे म्हणजेच आपल्या ठिकाणी असणाऱ्या रसाची निष्पत्ती होणे आणि साहित्य खऱ्या अर्थाने अनुभवणे, समजून घेणे हा त्याचा अर्थ म्हणता येईल. तर अशा प्रकारे हा रस विचार मराठी साहित्यामध्ये भरतमुनींनी मांडला. त्यानंतर अभिनव गुप्तांनी त्याचा विस्तार केला, विवेचन केलं. मराठी साहित्यामध्ये एकूण 8 रस आहेत. नंतरच्या साहित्यिकांनी एक रस शांत नावाचा रस आणखी समाविष्ट केला. असे 9 रस मराठी साहित्यामध्ये आहेत. ते 9 रस कोणते? त्यामध्ये पहिला आहे शृंगार रस, दुसरा वीर रस, करुण, हास्य, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भुत आणि शांत. हे 9 रस जर खऱ्या अर्थाने आपण वाचक असू, केवळ मला परीक्षेत गुण मिळवायचे तसं नाही, तर साहित्य अनुभवायचे, समजून घ्यायचे या भावनेनं जेव्हा आपण अभ्यास करू, तेव्हा हे 9ही रस आपल्याला साहित्यामध्ये क्षणोक्षणी अनुभवायला मिळतात. तर आता या 9 रसाबद्दल आपण व्यवस्थित माहिती पाहूया. पहिला आहे शृंगार रस. शृंगार कामवासना. साहित्यामध्ये आपण जर शृंगार रसाचा विचार केला तर या रसात प्रामुख्याने स्त्री आणि पुरुष यांचा एकमेकाबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचा व आकर्षणाचा उल्लेख केला असतो. या रसातून वैयक्तिक भावना जागृत होऊन शृंगार रस निर्माण होतो. जसं मराठी साहित्यामध्ये आपण जर पाहिलं तर पेशवाईनंतर जी लावणी मराठी साहित्यामध्ये आली, या लावणी काव्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे शृंगार रस अनुभवायला मिळतो. काही उदाहरण आपल्याला शृंगार रसाचे सांगता येतील. डोळे हे जुलमीगडे रोखुनी मज पाहू नका, यामध्ये शृंगार आहे. सहज सख्या एकदाच येई सांजवेळी, म्हणजे आपल्या सख्याला सांजवेळी येण्याची हाक या ओळीतून व्यक्त होते. कच्च डाळिंब फुट्ट ओठात किंवा या कातरवेळी पाहिजेस तू जवळी, या कवितेच्या ओळी जर आपण अनुभवल्या, पाहिल्या, अभ्यासल्या, समजून घेतल्या तर या प्रत्येक ओळीमध्ये शृंगार आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजेच मानवी मनामध्ये असणारी शृंगाराची भावना साहित्यातून अशा पद्धतीनं उद्दीपित होण्याचं कार्य घडत असतं आणि ही भावना जेव्हा आपल्याला इथून व्यक्त होते, असं जेव्हा एखादी कवितेची ओळ वाचल्यानं कळतं, तेव्हा त्या ठिकाणी आपण शृंगारूस अनुभवत आहोत हे लक्षात येईल. त्यानंतर दुसरा रस आहे वीर रस. आता वीर रस म्हटलं की सगळ्यांनाच माहित आहे, शौर्य, पराक्रम,
धीरोदत्त प्रसंग यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो. जसं की 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, यावेळी ऐकणारी जी वेगवेगळी गीतं आपण ऐकतो, त्या गीतातून आपल्याला वीर रसाचा संचार आपल्या मनामध्ये होतो. साहित्यामध्ये अशा अनेक कविता असतात, अनेक पोवाडे आहेत मराठीमध्ये, की ज्यामधून वीररस क्षणोक्षणी आपल्याला अनुभवायला मिळतो. उदाहरणात सांगता येईल, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय भवानी जय शिवाजी सारखे आपण नारे देतो. हर हर महादेव असेल, वंदे मातरम असेल, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. म्हणजे वीर काव्यातून अशा पद्धतीनं शौर्याचं, पराक्रमाचं जे चित्रण आपण साहित्यातून अनुभवतो, त्यामधून आपल्याला वीररस अनुभवायला मिळतो. यानंतर पुढचा प्रकार आहे करुण रस. करुण रस प्रामुख्याने करुण रसामध्ये दुःखाची भावना जाणवत असते. शोक, दुःख किंवा वियोग, संकट यातून हा रस निर्माण होत असतो. हृदयद्रावक अशा गोष्टीच्या वर्णनामध्ये आपल्याला हा रस आढळतो. जसं की नटरंग चित्रपट आहे, त्याच्यामधलं जे गाणं आहे किंवा एकूणच चित्रपट आहे नटरंग जर आपण पाहिला, तर त्यामध्ये कलावंताची जी व्यथा मांडली गेली, जी करुणा त्याच्यातून आपल्याला अनुभवायला मिळते, तिथं आपल्या ठिकाणी हा रस निर्माण होतो. नटरंग चित्रपटातलं ते गाणं खेळ मांडला अति सुंदर गाणं आहे, की ज्यामध्ये करुण रस ओतप्रोत भरलेला दिसून येतो. किंवा टिंग्या किंवा श्वास नावाचा मराठीतला चित्रपट असेल, याच्यामध्ये देखील करुण रस आपल्याला ओतप्रोत भरलेला दिसून येतो. म्हणजे चित्रपट असेल, नाट्यशास्त्र असेल, साहित्य असेल, यामधून मानवी मनामध्ये असणाऱ्या या भावना या आपल्याला क्षणोक्षणी अनुभवायला मिळतात. आणि याच्याशी एकरूप होऊन जेव्हा आपण ते अनुभवायला लागतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या ठिकाणी असणाऱ्या रसाची निष्पत्ती झाली असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचा आहे हास्यरस. आता या रसामध्ये प्रामुख्याने विडंबन, चेष्टा, विसंगती यामधून हा रस निर्माण होतो. म्हणजे थोडक्यामध्ये जे विनोदी साहित्य आहे, विनोदी नाटक असतील, विनोदी चित्रपट असतील, यामधून आपल्याला हास्यरस अनुभवायला मिळत असतो. हा रस विनोदी नाटक, विनोदी पुस्तकातून मिळत असतो. जसं की प्रल्हाद केशव अत्रे यांचं झेंडूचे फुले नावाचं काव्यसंग्रह आहे, की मराठी साहित्यातील एकाही साहित्यिकाला प्र के अत्रे यांनी सोडलं नाही, की ज्याच्यावर त्यांनी सुंदर पद्धतीनं विडंबन केलं. झेंडूचे फुले हा कविता संग्रह वाचताना आपण अक्षरशः खदखळून हसायला लागतो. म्हणजे हास्यरसाचे असे अनेक उदाहरणं आपल्याला साहित्यामध्ये सापडतात. जसं की मराठीमध्ये काही अतिशयोक्ती वर्णन केलेली काही वाक्य असतील, जसं की आपण म्हणतो खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, केसाने गळा कापणे यासारखी वाक्प्रचार असतील, किंवा पु ल देशपांडे, प्रल्हाद केशव अत्रे यांच्यासारख्या साहित्यिकाची काही पुस्तकं असतील, की जी वाचताना आपल्याला हसू येतं. म्हणजे आपण खदखळून हसायला लागतो. म्हणजेच आपल्या एकाने हास्यरसाची निष्पत्ती त्या ठिकाणी होते. म्हणजे हास्य हा देखील एक रस आपल्याला साहित्यामध्ये अनुभवायला मिळतो. यानंतर पुढचा प्रकार आहे रौद्र रस. अतिशय क्रोध, राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार किंवा चीड या भावनेमधून या रसाची निर्मिती होते. म्हणजे आपण एखादा नाटक पाहतो, नाटकामध्ये जी खलनायकाची भूमिका असते, ती अतिशय माणसाला नाटक पाहताना अतिशय क्रोध आणायला लागतो, द्वेष निर्माण होतो खलनायकाविषयी, कारण त्याचं पात्र त्या नाटकामध्ये तशा प्रकारचं असतं. म्हणजे अशा प्रकारची ही जी व्यक्तिरेखा साहित्यामध्ये, नाटकामध्ये आलेली असते, की जी प्रेक्षकांच्या मनामध्ये क्रोध, राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार निर्माण करते. आणि अशा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातून, त्याच्या कृतीतून, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या वागण्यातून जी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते, जे रस आपण अनुभवतो, तो रौद्र रस असतो. उदाहरणामध्ये एका कवीची कविता आपल्याला सांगता येईल. पाड सिंहासनी दुष्टती पालथी, ओढ हत्तीवरुणी मत्त नृप खालती, मुकुट रंकाशी दे करटी भूपा प्रती, झाड खटखट ते तुझे खडग रुद्रा. म्हणजे तलवार तुझी अशी खनखन वाजली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे एक रौद्र द्वेषयुक्त वर्णन या कवितेच्या ओळीमधून आपल्याला अनुभवायला मिळतं. अशा प्रकारे नाटकातील, चित्रपटातील खलनायक असतील, एखाद्या कथा कादंबरीतील खलनायक असतील, जसं एकच प्याला या नाटकामध्ये राम गणेश गडकर यांनी जो खलनायक दाखवलेला आहे, त्याची भूमिका जेव्हा आपण ते नाटक वाचतो, अनुभवतो, तेव्हा आपल्याला त्याचं रुद्र रूप त्या नाटकामधून आपल्याला अनुभवायला मिळतं आणि रौद्र या रसाची निष्पत्ती आपल्याला अनुभवता येते. यानंतर पुढचा आहे भयानक. हा भयानक नावाचा जो रस आहे, साहित्यामध्ये जे भीतियुक्त वर्णन करणारं साहित्य असतं, जसं की युद्धाचं असेल, मृत्यूचं असेल, खून, सूड, भूत, स्मशान इत्यादी घटनाच्या वर्णन जे साहित्यातून येतं, त्याच्यातून या रसाची निर्मिती होते. युद्धकथा असतील, रहस्य कथा असतील, भीती कथा असतील, याच्यातून भयानक हा रस निर्माण होतो. जसं की भूताच्या कथा आपल्या आजी आपल्याला लहानपणी सांगायची, भीती वाटायची.
रात्री आपण आजीनं एखादी भूताची कथा जर आपल्याला सांगितली, आजीजवळ झोपलं तर आपल्याला अक्षरशः तिच्या कुशीत झोपावसं वाटायचं, एवढी भूताविषयीची भीती मनामध्ये निर्माण व्हायची. म्हणजे अशा प्रकारे अशा अद्भुत काही कथा असतात साहित्यामध्ये, की ज्याच्यातून भयानक रसाची निर्मिती होते. युद्ध, मृत्यू, जसं की दुसरं महायुद्ध झालं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये मानवी संहार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घडलेला होता आणि म्हणून बाशी मर्ढेकरासारखा कवी या भयानक रसाचं वर्णन करताना इतकं सुंदर पद्धतीनं म्हणतो, असशील कुठे भोळ्या भैरवा अवघड तुझे ते तीनही डोळे, भस्म करी गा आता तरीही हे हाडांचे खडे सापडे. की महादेवा तुझ्याकडे तिसरा डोळा असतो आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये ही माणसं जी लुळी पांगळी झालीत मला ती पाहावसती वाटत नाहीत, एवढं भयानक रूप या दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेलं आहे मानवी जीवनाचं. माणसांची ही भयानक अवस्था झालेली आहे, मला ही पाहावीशी वाटत नाही. म्हणून हे शंकरा, हे महादेवा, तू तुझा तिसरा डोळा उघड आणि हे हाडांचे खडे सापळे जे आहेत त्यांना तू भस्म करून टाक. म्हणजे एवढं भयानक विदारकता दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी जीवनात घडलेली होती, की मानवाने शस्त्रास्त्राचा वापर करून इतकं काही माणसाविषयी प्रेमच माणसाच्या मनात राहिलं होतं. अनेक लोकांना अपंगत्व आलेलं होतं, अनेक लोक हातपाय तुटून पडले होते आणि बाशी मर्ढे म्हणतात की मानवाची झालेली ही अवस्था मला पाहावीशी वाटत नाही. म्हणून त्या शंकराला विनंती करताना, भयानक रसाचं वर्णन त्या कवितेत करताना, भयानक रस ज्या कवितेत क्षणोक्षणी भरलेला आहे असं वर्णन त्या कवितेत आहे. बाशी मर्ढेकर म्हणतात, असशील कुठे भोळ्या भैरवा अवघड तुझे ते तीनही डोळे, भस्म करी गा आता तरी हे हाडांचे खळे सापळे. म्हणजे अशा प्रकारचं भयानक रस मृत्यू, खून, युद्धाच्या माध्यमातून एखाद्या साहित्यात, एखाद्या कवितेत, एखाद्या नाटकात वर्णन केलेलं असतं. त्यामध्ये हा भयानक रस आपल्याला अनुभवायला मिळतो. यानंतर पुढचा आहे बिभत्स रस. बिभत्स म्हणजे किळस, वीट, तिटकारा, कंटाळवाना, नकोसा वाटणारा असंही साहित्यामध्ये वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. अनेक चित्रपटातून, गाण्यातून या बिभत्स रसाचं वर्णन आलेलं आहे. खाली एक उदाहरण आपल्याला सांगता येईल, म्हणजे किळस येणारी असं, की ही बोटे चगळीत काय बसले हे रामरे लाळ ही, काळी काय गळ्यातून जळमटे आहे 50ही, आहेत 50ही, शिशी तोंडाती अमंगळ असे आधीच हे शेंबडे, आणि काजळ ओघळे वरुणी हे त्यातूनही हे रडे. म्हणजे एखादं लहान बाळ आहे, रडक, आधीच रडकं, चिडचिड, त्याला जवळ घ्यावं असं वाटत नाही, अशा लेकराला आईनं काजळ डोळ्यात लावलंय आणि ते लेकरू अंगणामध्ये बसल्यानंतर बोटं तोंडात घालून चगळत आहे, त्याच्या बोटातून लाळ खाली गळत आहे, नाकातून शेंबूड गळत आहे आणि ते मोठमोठ्यानं रडत असेल, अशा बाळाला पाहावंसं वाटेल, जवळ घ्यावंसं वाटेल का? नाही. म्हणजे इथं किळस वाटते, म्हणजे बिभत्सा. म्हणजे अशा प्रकारे कवितेच्या ओळीतून, नाटकातून, साहित्यातून अशी बिभत्स वर्णन देखील आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि या अनुभवाशी जेव्हा आपण एकरूप होतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपण त्या साहित्यकृतीचा, त्या नाट्यकृतीचा, त्या कलाकृतीचा आस्वाद घेता येईल असं म्हणता येईल. अशा प्रकारची भावना जेव्हा आपल्या मनात निर्माण होते तिथं बिभत्स रस आपल्याला अनुभवायला मिळतो. त्यानंतर पुढचा आहे अद्भुत रस. विस्मय हा या रसाचा स्थायी भाव आहे. परींच्या कथा, अरेबियन नाईट्स, अलीबाबा व 40 चोर, जेम्स बॉन्डच्या ज्या कथा साहसाच्या आहेत इत्यादी वर्णनातून आपला अद्भुत रस आढळतो. म्हणजे अद्भुत असं वर्णन असतं त्यामध्ये. अद्भुत रस म्हणजे काय, की एखाद्या नाटकात, एखाद्या चित्रपटात, एखाद्या कथा संग्रहात, एखाद्या कवितेत अद्भुत अशा दुनियेचं वर्णन केलं असतं. जसं की आटपाट नगरा दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेड्यांचे मळे, नगरातले लोक सारेच वेडे, वेड्यांनी बांधले बर्फीचे वाडे, आंघोळीला पाणी घेतात दुधाचे, डोक्याला तेल लावतात मधाचे, फणस पोळीचे कपडे घालतात, सारेच वेडे उलटे चालतात. आता एक अद्भुत कल्पनेच्या पलीकडचं वर्णन आहे. आता विचार करा, दुधाचं तळ असतं का? बर्फीचे वाडे बांधलेले असतीलच का? म्हणजे वेडे लोक आहेत. दुधानं आंघोळ करणारे, केसाला मध लावणारे, एक अद्भुत असं चित्रण या ओळीमध्ये अनुभवायला मिळतं आणि या ठिकाणी आपल्याला अद्भुत हा रस अनुभवायला मिळतो. त्यानंतर पुढचा रसाचा प्रकार आहे शांत रस. म्हणजे परमेश्वराविषयीची जी भक्तिभाव, श्रद्धा, सत्पुरुषाची संगती, देवालय किंवा आश्रम यांच्या परिसरातील वातावरण, यामधून शांत रसावा आपल्याला अनुभवायला मिळतो. विशेषतः मराठी साहित्यामध्ये संतांनी लिहिलेलं जर साहित्य पाहिलं तर त्याच्यामध्ये शांती रसाचा अनुभव आपल्याला मिळता येईल. जसं की सकाळी सकाळी श्रीधराची भोपाळी आपण जेव्हा ऐकतो, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लवकरी, फार सुंदर असं शांत रसाचं उदाहरण सांगता येईल. उठी गोपालजी जाई धेनुकडे, पाहती सोंगडे वाट तुझी. कृष्णाला उद्देशून जेव्हा कवी म्हणतात, उठ आणि तू गायीकडे जा, तुझे सवंगडी तुझे वाट पाहत आहेत, म्हणजे शांत रस. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दान. हे जगाच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी
जे पसायदान लिहिलं, शांतरसाचं अद्भुत उदाहरण म्हणता येईल. म्हणजे अशा प्रकारे मराठी साहित्यामध्ये हे नवरस अनेक ठिकाणी आपल्याला अनुभवायला, आस्वादायला मिळतात आणि जेव्हा या रसाशी एकरूप होऊन किंवा हे रस आहेत हे समजून घेऊन जेव्हा आपण साहित्य, कविता, कथा, कादंबऱ्या वाचायला लागू, तेव्हा खऱ्या अर्थानं माणूस म्हणून आपल्या जगण्यालाही अर्थ येईल, आपल्या मनातील वेगवेगळ्या भावनांचा विचराही होईल. अशा प्रकारे हे नवरस मराठी साहित्यामध्ये आलेले आहेत.